अध्याय 11वा. श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ज्यांच्या चरणास हातांचा विळखा, जे विश्वाचे असती सखा, विश्वात तुल्य बल न ज्यांच्या नखा, त्यांना वंदन त्रिवार. स्त्रिया एका दिवाळीत महाराजांस नाहू घालू ठरवीत, सुगंधी तेल उठणे आणीत, भस्मे तयारी पहात. सुगंधी तेल लावून उठणे, महाराजांना अंघोळ घालणे, हे भाग्य आपणा कसे लाभणे. विचार भस्मे करीत महाराजास नाहनी घरात जात, धोतर सोड भस्मेस म्हणत महाराज दिगंबर होत. स्त्रिया कैच्या जातील, तेल उठणे लावून, अंघोळ घाल भस्मेस सांगत. महाराजांस तेल उठणे लावून भस्मे नाहू घालीत, नुसता मनात विचार येत, महाराज लगेच तो पूर्ण करत. भस्मे झाले आनंदित, कृपा केवडी गुरूंची. महाराज एकदा भस्मेस म्हणत, माग तुला जे हवे असत, तुम्ही आत्मदर्शन मज देऊन शेवट गोड करावा. भस्मे असे म्हणता क्षणी त्यांच्या उजव्या हातात महाराजांनी आपला उजवा हात देऊन कानात गुह्य सांगितले. महाराज शांतपणे म्हणाले, तुझे कार्य कृतार्थ झाले. भस्मे यांना कुरवाळले महाराजांनी ममतेने. महाराज एकदम म्हणाले, नाऱ्या गेला कुणा न कळले. केडगावचे नारायण महाराज गेले, वृत्त दुसऱ्या दिनी एकदा भस्मे मठात जात. समाधी समोर उभे राहत भस्मे यांच्या मनात एक विचार चमकला. मला अगदी प्रत्येक क्षण महाराजांची होते आठवण, त्यांनाही माझी आठवण होत असेल की नाही. आता आठवण रे तुझी कायम ठेवतो पहा मी. समाधीतून घुमला ध्वनी, भस्मे ध्वनी ऐकत. भस्मे जो बांधित फेटा, तोच महाराजांच्या मस्तकी दिसला. अगदी तसाच होता बांधलेला. भस्मे चकित झाले. तेव्हापासून मूर्तीला तसा फेटा बांधण्याला सुरुवात झाली. रिवाज पडला. यातील गुह्य असे हे आचार्य अत्रे मराठात एक अग्रलेख लिहित. कनमवार गृहमंत्री यांच्यावर खरमरीत अत्यंत झालं. कनमवार पत्नीने सत्वर खटला भरला अत्र्यांवर. अत्र्यांना अटक होणार एवढे प्रकरण रंगले. झोपेत अत्र्यांच्या पाठीत महाराज लात मारून सांगत. कनमवार प्रकरण फाईल होत. खडबडून अत्रे उठलेच. दुसऱ्या दिवशी कनमवार निर्वतले. वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्यांनी हे प्रकरण फाईल केले. कळविले अत्र्यांना. वृत्त कळताच अत्रे नाचत समाधीच्या दर्शनास जात. तेव्हापासून महाराजांचे लावत फोटो कार्यालयात. नाटकातही स्टेजवरती महाराजांचे फोटो लावती. ऐशी अत्रे यांची भक्ती महाराजांवर बसलीच. एकदा चारीधाम यात्रा करून कोल्हापुरी येऊन जगन्मातेस अभिषेक करावा म्हणून भस्मे यांनी ठरविले. अभिषेकास भस्मे स्वतः बसत. 2 घागरी दूध घालत लागत. अभिषेक संपता भटजी म्हणत, देवीस मागा हवे ते. भस्मे लक्ष्मीकडे पाहत. लक्ष्मीच्या ठिकाणी महाराज दिसत. समाधी नंतरची ही घटना असत. भस्मे चकित झाले. एकदा पुण्यतिथीचा दिवस असत. भस्मे अखंड विना धरत. मठात गर्दी प्रचंड असत. समाधीस अभिषेक झाला. समाधीला अत्तर लावण्यास अत्तर दिले. सर्वांस सारे जण अत्तर लावत. महाराजांच्या समाधीला जे जे उपचार समाधीस झाले ते उपचार अगदी सगळे डॉक्टर धनेश्वरांनी केले. भस्मेंच्या डोक्यास महाराज जेव्हा पादुका देत तेव्हा डॉक्टर धनेश्वर तेथे नसत. भस्मे ही हे विसरून जात. प्रेरणा दिली धनेश्वरा. धनेश्वर परमार्थात पुढे असत. महाराजच त्यांना प्रेरणा देत. महाराज त्यांच्या मुखाने वदत. जाणीव होण्या भस्मेंना. पुण्याचे दत्तात्रेय गणेश अभ्यंकर यांच्या घरी म्हणाले महाराज, अंतापुरी दावल मलिक म्हणून पीर दर्गा असे जो. पीर दर्गा हा मुळात नसे, हीच मच्छिंद्रनाथाची समाधी असे. यवनी राज्यात पडत असे. नाव दावल मलिक. तेथील पुजारी ब्राह्मण असत. पुजाऱ्यांस दृष्टांत होत. मच्छिंद्रनाथ स्वतःचे वय सांगत.
2000 वर्षांचे हिंदू मुसलमानांचा पेशावरला भयंकर दंगा सुरू झाला. त्यात अडकले नेहरू त्या समयाला. इकडे सोलापुरात महाराज रहीम बाबांकडे गेले. रहीम बाबांना खूप बडविले. नेहरूंना मी सोडविले. महाराज तेव्हा म्हणाले. नेहरू दंग्यातून सुटले. त्यांचे संकट महाराजांनी निवारले. त्यामुळेच नेहरू वाचले. तेव्हा कळले लोकास सरदार मेहेंदळेंच्या वाड्यात महाराज एकदा झोपेत अगदी प्रेतासारखे पडत घाबरून गेले सर्वही. पुढील व्यवस्था करावी म्हणून या विचारात गुंगून 4थ्या दिवशी आपणहून बसले महाराज उठून. महाराज म्हणाले, सर्वा सोलापूरचे जनार्दन बुवा निर्वर्तले. त्यांची व्यवस्था करण्या गेलो होतो मी पहा. 1938 ही घटना असे घडत. दोन्ही ठिकाणचे हे वृत्त कळले दोन्ही ठिकाणी. सिद्धराम महादप्पा सोरेगावकर फुलांचा यांचा व्यापार, दादा फुलारी लोकतर यांना प्रेमे म्हणतात. एकनिष्ठ भक्त महाराजांचे, महाराजांवर प्रेम तयांचे. त्यांना महाराज म्हणाले, काय पाहिजे मागते. महाराज मज म्हणा आपले. दादा फुलारी यांनी मागितले. मागण्यात केवढे कौशल्य भले स्पष्ट येते दिसून. रामभाऊ कोराड मास्तर निस्सीम प्रेम महाराजांवर. भक्ती श्रद्धा खरोखर. आई म्हणत महाराज नेहमी सांगत. प्रत्यक्ष राम समोर असत. त्यांच्या चरणावर सतत नजर माझी असेच. नेहमी महाराज आपली मान खालीच का करतात बसून. महाराजांच्या उद्गारावरून गुह्य याचे उकलले. विरासन घालून महाराज बसतसे जैसा हनुमंत. रामासमोर महाराज बसत. हनुमंताच्या रूपाने महाराज जेव्हा समाधी घेत तेव्हा हनुमंत बनत. प्रत्यक्ष सर्व हे अवलोकत. हनुमंत संगती अशीही महाराज एकदा म्हणाले. लोक गर्दी करू लागले म्हणून दारू पिणे मी सुरू केले. गर्दी तेव्हा थांबली. अफू, गांजा, भांग, मटण, दारू, सिगारेट, तंबाखू, पान नुसते बुजगावणे हे देखून नकली लोक फिरकतना महाराज म्हणाले, मधुबुवाला मे महिन्यात पुरुषोत्तम बुवाला पाठवून देई पुण्याला. समाधी घेणार आहे मी. महाराज बोलून निघून गेले. मधुबुवा मोठ्याने रडू लागले. रडून बेशुद्ध पडले. उपाय करून शुद्धी न येई. महाराजांना आणले. मधुबुवा शुद्धीवरती आले. महाराज मधुबुवांना घेऊन बसले. एकाच ताटात जेवण्या. महाराज मधुबुवांना म्हणत, मी गेलो जरी मसनात तरीही मी तुझ्या जवळ असत. खात्री मनी असू दे. सोलापुरी पारसी लोकास जनार्दन बुवा गाणे शिकवण्यास जात तेथे महाराज येत. अंडी आणण्यास सांगितले. प्रत्येकाच्या हातावरती महाराज अंडे ठेवती. त्यावर दूध घालण्यास सांगती. जनार्दन बुवास महाराज हळदी कुंकू वाहण्यास सांगत. हीच पार्थिव पूजा असत. तेव्हापासून पारशी लोकात पार्थिव पूजा चालली. बालगंधर्व आजारी पडले. 103 टेम्परेचर आले. नाटक तर जाहीर झाले. महाराज आले पुण्याहुनी. डॉक्टर तपासण्यास येत. महाराज त्याला सवाल करत, कुणी तुला डॉक्टर केले असत? काय कळते तुला रे? अंतरनाड्या तपासणारा मी बाप आहे डॉक्टरांचा. सोडा वॉटर बाटली आणा, सिगारेट आणा म्हणाले. सोडा वॉटरच्या बाटलीत महाराज सिगारेटीची राख टाकत. गंधर्वांना पिण्यास देत. ताप उतरला लगेच. दरदरून अगदी घाम सुटत. गंधर्वास हुशारी वाटत. खडखडीत गंधर्व बरे होत. नाटक झाले थाटात. नाटकांच्या मध्यंतरात स्टेजवर महाराजांची पूजा करीत. महाराज कृपेने नाटक होत. बालगंधर्व म्हणाले, सोलापूर जक्कल मळ्यात स्वामी समर्थांची पुण्यतिथी असत. महाराज होत उपस्थित. कार्यक्रम सुरू. सर्वही झाडाखाली कढईत खीर होती अगदी शिजत. झाडावरची चिमणी पडत. धुरामुळे खिरीत
खीर शिजवणाऱ्याला खिरीत मेलेली चिमणी दिसून येत. घाबरून चिमणी तो काढीत, सांगे सर्वास घडले जे. कैसा नैवेद्य दाखवावा स्वामींना, काय वाढावे लोकांना. प्रश्न पडला सर्वांना. महाराजांस सांगती, महाराज तेथे येऊनी. चिमणी हातात घेऊनी, म्हणती चिमणीस कुरवाळुनी. कुठे कशी पडली तोच महाराजांच्या हातून. चिमणी गेली लगेच उडून, अडचण आता काय म्हणून. महाराज सर्वा विचारती, थक्क होऊन सारे पाहात. कार्यक्रम झाला थाटात. 1946 घटना असे घडली ही. जमावीत माणसे 100, मज ना वाटे महाराज म्हणत. एक जरी मज जवळ येत, उद्धार त्यांचा करीन मी. मंदिर बांधले सुंदर, मोहक अगदी कलाकुसर. मूर्तीच नसेल आत जर, बाजार गुणगे ऐसे हे. केशवभाई आश्चर्य असत, व्यापार त्यांचा मुंबईत. महाराज त्यांच्या घरी जात, आश्चर्य यांना सांगत. सासवड शुगर फॅक्टरीस अर्ज कर मॅनेजर होण्यास. आश्चर्य तसा अर्ज करीत, नेमणूक झाली लगेच. आश्चर्यांना मोठे आश्चर्य वाटत, ते महाराजांची पूजा करत पुढे जनरल मॅनेजर होत. महाराज प्रभाव असा हा. दत्ता मिस्त्री शुगर फॅक्टरीत. रात्री त्याची आई निवर्तत, घरात रडारड चालत. महाराजांना निवेदले, महाराज सर्वांना सांगत. म्हातारीस सोडून मी आणीन. सकाळी ते महाराज जात, उठून बसली म्हातारी. महाराज म्हणाले म्हातारीस, काल कुठे गेली होतीस. म्हातारी सांगे सर्वास, उग्र पुरुष मी पाहिला. आला रेड्यावर बसून, ओढिले मज पाश टाकून. वरती गेला मज घेऊन, एक हनुमान तेथे येत. त्याने त्या पुरुषास बडवून, मला आणले सोडवून. लोकास कळले कोण हनुमान, आश्चर्य केवढे घडविले. महाराज सांगत रांगोळीचे, घरात स्वस्तिक काढावे. त्यावर हळदी कुंकू वाहावे. त्यावर पाट ठेवावा, जसा आपल्या घरात अखंड नंदादीप असतो तेवत. तसे हे स्वस्तिक सुशोभित आपल्या घरात असावे. प्रधान नोकरीस दिल्लीत. अचानक त्यांना तार येत. थोरले बंधू अत्यवस्थ असत, तत्काळ यावे मुंबईला. विनायक थोरला बंधू असत. एक बंधू डॉक्टर प्रख्यात, निशांत डॉक्टर सारे जमत. आशा सोडली सर्वांनी. विनायक म्हणाले प्रधानांना, तू आणशील का महाराजांना. कोणीही मज महाराजांविना वाचवू शकणार नाहीच. प्रयत्न करतो प्रधान म्हणत. महाराजांचा तर पत्ताच नसत. प्रधान खोलीत ध्यानस्थ बसत. महाराजांना आळविती अगदी आर्त स्वरात. प्रधान महाराजांना सांगत, कठीण वेळ यावे धावत. जेथे असाल तेथून, भाऊ मृत्यूच्या दाढेत. डॉक्टर सारे हात टेकत. तुम्हीच त्यांना वाचवू शकत. प्रार्थना केली भक्तीने. प्रधानांच्या कानात महाराजांचा ध्वनी प्रकटत. काळजी करू नको मी असे येत, सर्व ठीक होईल. महाराज तात्काळ तेथे आले. विनायकाच्या खोलीत गेले. विनायकाचे डोके थोपटले, हात कपाळी ठेवले. तू बरा झालास आता, कसलीही करू नकोस चिंता. आनंद विनायका झाला पुरता. महाराज सनिध बैसले. विनायकास झोप लागत. महाराज खोली बाहेर निघत. तोच डॉक्टरांचा तापा येत. विनायकास तपासण्या. महाराज डॉक्टरांना सांगत. विनायकास झोप लागत. आपोआप जाग येईपर्यंत उठू नका कुणी त्याला. 2 तास निघून गेले. विनायकाने डोळे उघडले. महाराजांनी मला वाचवले दाढेतून मृत्यूच्या. विनायक सांगू लागला, माझा पुनर्जन्म घडवून आणला. शरीरातून जाणाऱ्या प्राणाला महाराजांनी आणले. ते अति मानव महापुरुष थोर नव्हते, ते प्रत्यक्ष परमेश्वर. शब्दाने त्यांचे उपकार व्यक्त करणे शक्य ना. डॉक्टरांचा कंपू आला. तो विनायकास तपासू लागला. डॉक्टर कंपू चकित झाला. खडखडीत तब्येत पाहून महाराज घटकेत लहान होत, मोठेही होत क्षणात. कधी स्त्री कधी पुरुष बनत. चमत्कार त्यांचा असा हा.
दुसऱ्या महायुद्धात जपानवर बॉम्ब पडणार असत ऐसे महाराज सांगत 3 वर्ष आधीच वंदून श्री शंकर महाराजांस श्री शंकर गीता प्रसादिक ग्रंथ अध्याय 11 मनोहर समाप्त येथे झाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय.